नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मंडाला आर्टवर्क जे आहे तर ते कलर करणार आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये मंडाला आर्ट किंवा कुठलंही आर्टवर्क ड्रॉ केल्यानंतर त्याची कलर कॉम्बिनेशन्स मी फक्त सांगते आणि आपण ते कलर करतो आणि ते आर्टवर्क पूर्ण करतो। आजचा व्हिडिओ हा फक्त कलरिंग टेक्निकसाठी मी केलेला आहे। खास करून याच्यामध्ये आपण ब्रश पेनचा वापर केलेला आहे। तुम्ही ॲक्रेलिक कलर, पोस्टर कलर्स किंवा साध्या कलर पेन्सिल्स किंवा स्केच पेन्स जे असतात तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता। इकडे मी ब्रश पेन वापरलेले आहेत आणि हे अतिशय सिंपल असं मंडाला आहे, ज्याच्यामध्ये राउंडेड पेटल्स आणि पॉइंटेड पेटल्सचा मी जास्त वापर केलाय, जेणेकरून आपल्याला कलरिंगसाठी ते सोपं पडेल। सगळ्यात पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या मंडाला आर्टवर्कमध्ये किंवा कुठलंही डिझाईन आर्टवर्क जे असतं तर त्यामध्ये जेवढे आपण ब्राईट कलर्स वापरू तेवढं ते आर्टवर्क खूप छान दिसतं आणि प्रेझेंटेबल दिसतं। त्यामुळे मी सगळ्यात आधी येलो कलर निवडलेला आहे। जिकडे जास्त स्पेस आहे तिकडे मी येलो कलर दिलेला आहे। बरेचदा कलरिंग करताना आपण एक कलर दिल्यानंतर तो परत रिपीट करत नाही, पण अशा प्रकारच्या आर्टवर्कमध्ये रिपीटेशन फार महत्त्वाचं असतं। फक्त ते आपण कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या शेप नंतर करतोय हे महत्त्वाचं आहे। येलो कलर मी अल्टरनेट जागांवरती वापरलेला आहे आणि तो आतल्या बाजूला मी वापरलेला आहे। जी बाउंड्री आपण तयार केलेली आहे प्रत्येक शेपची, तर त्या प्रत्येक बाउंड्रीला मी ग्रीन, ब्लू आणि पिंक असे कलर दिलेले आहेत आणि हे पुन्हा एकदा डार्क कलरच आहेत। मी इकडे येलो कलर दिलेला आहे, त्यामुळे हे डार्क कलर उठून दिसत आहेत आणि हेच कलर कॉम्बिनेशनचं टेक्निक आपण अशा पद्धतीच्या आर्टवर्कमध्ये कायम लक्षात ठेवायचं आहे। सगळ्यात मोठी जी पॉइंटेड पेटल आहे तर त्याला आपण बाउंड्रीला डार्क ग्रीन कलर दिलेला आहे आणि आतल्या बाजूला आपण येलो कलर दिलेला आहे। हे अतिशय छान असं कॉम्बिनेशन आहे जे खूप उठून दिसतं। डार्क व्हायलेट कलर इकडे देतीये। पर्पल कलर सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा डार्क ब्लू जो असतो तर तोही तुम्ही देऊ शकता। आतल्या बाजूला मी लाईट ग्रीन कलर देतीये या स्वर्ल पॅटर्न वरती, म्हणजे जसा आपण येलो कलरचा वापर केला प्लेन कलर देण्यासाठी, तसा मी इकडे लाईट ग्रीनचा वापर केलेला आहे। त्यानंतर या पॉइंटेड पेटल्स एका साइडला आपण स्लॅंटिंग लाईन्स तयार केलेल्या आहेत, तर तिकडे मी हा सी ग्रीन कलर दिलेला आहे आणि हा थोडासा ट्रान्सपरंट कलर असल्यासारखा दिसतो आणि येलो कलरच्या शेजारी हा कलर एकदम छान दिसतोय आणि जी बाउंड्री आहे तर त्याचा कलर डार्क पिंक आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदम सूट होतंय। त्यानंतर मध्ये जे फूल आहे त्याला मी इकडे हा बेबी पिंक कलर दिलेला आहे। मधल्या सर्कलला मी रेड कलर दिलाय आणि पुन्हा एकदा डार्क पिंक कलर मी इकडे वापरलेला आहे। त्यानंतर सगळ्यात छोट्या साईजचे जे पॉइंटेड पेटल्स आहेत त्याला मी साईडला हा लाईट ब्लू देतीये। तुमच्या साधारण लक्षात येत असेल की हे कॉम्बिनेशन जे आहे तर ते खूप छान दिसतंय, कारण की आतल्या बाजूला येलो कलर आपण तसाच ठेवलाय आणि लाईट ब्लू कलर दिलाय आणि त्याच्यानंतर लाईट ग्रीन आपण आतल्या बाजूला दिलाय। त्यानंतर या सेमी सर्कल्सना मी ऑरेंज कलर दिलेला आहे। आता हे थोडंसं कलरिंग टेक्निक आपण बघितलं, तसंच कलर कॉम्बिनेशन्स पण जी आपण इकडे दिलेली आहेत तर त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कॉन्ट्रास्ट कलर स्कीममध्ये ऑरेंज आणि ब्लू कलर किंवा
ऑरेंज कलर आणि पर्पल कलर किंवा व्हायलेट कलर हे कॉन्ट्रास्ट कलर स्कीममध्ये मोडतं आणि ते दिसायला खूप छान दिसतात. त्याचबरोबर वॉर्म कलर स्कीम आणि कूल कलर स्कीम असे पण प्रकार असतात. वॉर्म कलर स्कीम म्हणजे सगळे उष्ण रंग, त्याच्यामध्ये जास्त करून रेड, ऑरेंज आणि येलो कलर असतात. आणि कूल कलर स्कीम म्हणजेच थंड रंग, त्याच्यामध्ये जास्त करून ब्लू, ग्रीन आणि व्हायलेट कलरचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे आपलं हे मंडाला आर्टवर्क कलर करून झालेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.